तर मुंबईमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक आहे। शिवतीर्थ या निवासस्थानी नेते दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। शिवतीर्थावर बाळा नांदगावकर पोहोचलेत। विधानसभेच्या पराभवावर या बैठकीमध्ये मंथन होणार आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक आहे। विधानसभेच्या पराभवावर या बैठकीत मंथन होणार आहे। आगामी काळातील मनसेच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलेलं आहे, कारण लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला होता मनसेनं महायुतीला। त्यांचा प्रचार केला होता। एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला नव्हता, पण विधानसभेला एकला चलोरेचा नारा देत सत्ता स्थापन झाली तर भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि आपण त्यांना पाठिंबा देऊ अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडलेली होती। त्याच्यामध्ये त्यांनी ठाकरेंवर, उद्धव ठाकरेंवर टीका केलेली होती, शिंदेंवर टीका केल्याचं पाहायला मिळालेलं होतं। आणि आता जेव्हा एकही त्यांचा आमदार निवडून आलेला नाहीये 2024च्या निवडणुकीमध्ये, त्यावेळेला मनसेची भूमिका पुढची नेमकी काय असेल याविषयी उत्सुकता असताना आता शिवतीर्थावर आज ही मनसेची महत्त्वाची बैठक आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? मनसे ज्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाहीये, 125 जागांवर त्यांनी उमेदवार उतरवलेले होते निवडणुकीच्या रिंगणामध्ये, आणि आता बैठक होणार आहे। काय अपडेट्स आहेत या बैठकीविषयीची? बैठक सुरू झाली आहे का? कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? नक्कीच फरा, आपण पाहतोय की विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत आणि यामध्ये मनसेचा दारुण पराभव झालेला आहे। एकूणच आज मनसेची बैठक होत आहे मुंबईमध्ये। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानीच म्हणजे शिवतीर्थावरती ही बैठक पार पडते। आपण पाहतोय की बैठकीसाठी मनसेचे सगळेच प्रमुख नेते जे आहेत ते येण्यास सुरुवात झालेली आहे। माझ्या मागची जर दृश्य आपण पाहिलीच तर या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे। खरं पाहायला गेलं तर मनसेकडून एकही उमेदवार जो आहे तो निवडून आलेला नाहीये आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की आता शिवतीर्थावरती हालचालींना देखील वेग आलेला आहे। मनसे प्रमुख नेत्यांची ही बैठक पार पडते। खरं तर आपण पाहतोय की सगळ्यांचीच नजर जी आहे ती आजच्या या बैठकीकडे लागलेली आहे, कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण पाहतोय राज ठाकरे आणि महायुतीमध्ये जवळीक वाढली होती आणि त्यामुळेच महायुतीची सत्ता आल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेला सत्तेत वाटा मिळेल का अशी चर्चा जी आहे ती आता राजकीय वर्तुळामध्ये होत आहे। आपण पाहतोय की भाजपला एक हाती 133 जागांवरती विजय मिळालेला आहे आणि त्यामुळेच भाजपला आपण पाहतोय की सत्ता स्थापनेसाठी आता मनसेसारख्या घटक पक्षांची गरज उरलेली नाहीये, परंतु आता राज ठाकरे यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची जाण ठेवून महायुती मनसेला सत्तेच्या लाभासाठी घेते की नाही, अशी पावलं काही उचलणार आहेत की नाही हे बघणं महत्त्वाचं राहील। पण तत्पूर्वी आपण पाहतोय की शिवतीर्थावरती आजची ही बैठक महत्त्वाची मानली जाते, कारण मनसेचे सगळेच उमेदवार जे आहेत त्यांना आज राज ठाकरेंनी बोलवलेलं आहे। मात्र आतापर्यंत जर आपण पाहिलं तर बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, संदीप देशपांडे असतील, हे सगळेच प्रमुख नेते जे आहेत ते आलेले आहेत। सोबतच काही वेळापूर्वी अविनाश जाधव हे देखील शिवतीर्थावरती दाखल झाले। त्यामुळे राज ठाकरे आज काय या उमेदवारांना किंवा मनसेच्या नेत्यांना काय सांगतात, काय मार्गदर्शन करतात आणि पुढची रणनीती कशी असणार आहे, या संपूर्ण याच्यावरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा होते। मात्र राज ठाकरे आज काय बोलणार याकडे देखील प्रामुख्याने सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच मीनाक्षी, त्यामुळे आपण अपडेट घेत राहूयात या बैठकीच्या, आणि या बैठकीनंतर काय प्रतिक्रिया येते या नेत्यांची तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।